नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 15 जून 2026 ते 21 जून 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघूयात आणि सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशीपासून। पण तत्पूर्वी आमच्या जन वॉइस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि राशी भविष्य बघा, शेअर करा। आता आपण सुरू करूयात मेष राशीला। मेष राशीला या आठवड्यामध्ये पराक्रमाची सुरुवात होणार आहे आणि ती आपण केली पाहिजे। पराक्रम म्हणजे काय माहिती, विशेष काहीतरी काम मिळायचं, विशेष काहीतरी संधी मिळायची आपल्याला आणि त्या संधीचं सोनं आपल्याला या आठवड्यामध्येच करता आलं पाहिजे। एकतर ग्रहमान ठीक नाही तुम्हाला आणि त्या एकतर ग्रहमानामध्ये नसताना ना आपण हातातलं काहीतरी काम गमवून बसतो। असं न होऊ देता आता उलट आपला काहीतरी वेगळा काहीतरी चान्स मिळतोय का, काही वेगळं बदल करायचा आहे का, तर या आठवड्यामध्ये आपल्याला करता येऊ शकतो। असा एक उत्तम कालावधी आपल्याला सुरू आहे। तुम्ही म्हणाल गुरुजी ग्रहमान ठीक आहे म्हणजे काय, तर सध्या 7.5 सुरू आहे, तुम्हाला सध्या चौथा गुरु पण लागला आता, कारण गुरु बदलला, गुरु कर्क राशीमध्ये आला आणि तुमच्या राशीला चौथा झाला। आता प्रतिकूल गुरु प्रतिकूल शनी अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे काही वेळेला तर ग्रहमानाची साथ नसल्यामुळे नशिबाची साथ नसते, संघर्ष करावा लागतो, स्वतःच मेहनतीवरतीच मिळवावं लागतं। आपल्याला नशिबाने काही मिळतच नसतं अशा कालावधीमध्ये। म्हणून मग आम्ही अशा कालावधीमध्ये काय करतो की जी गोष्ट आपल्याला मिळते ना ती पटकन स्वीकारून घ्या, त्याच्यावरती फार वेळ लावू नका, जे मिळालं ते पटकन स्वीकारा, त्याच्यामध्ये चांगलं कसं उत्तम करता येईल ते आपण बघता येईल। तर असा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल। बरं, दुसरा एक भाग आठवड्यामध्ये विशेष काय असणार आहे की काहीतरी जागेचा निर्णय मात्र लागू शकतो। जागेचा निर्णय म्हणजे काय असेल, खरेदी किंवा विक्री, बरोबर। आता जागा म्हटल्यानंतर ते घर आहे, फ्लॅट आहे, फ्लॅट आहे, बंगला आहे किंवा तत्सम काही विषय शेतीचे विषय असतील समजा, तर असे काही जमिनीचे काही विषय असतील तर ते मात्र याच आठवड्यामध्ये आपल्याला काही सोडवता येतील। आता सोडवता येतील म्हणजे नेमकं काय करता येईल, एखादी मध्यस्थी व्यक्ती आली, आतापर्यंत आपलं जागा विकली जातच नव्हती, आता कुठेतरी एखादं गिऱ्हाईक लागलं, काहीतरी बोलणी चर्चा सुरू झाली किंवा मला जागा घ्यायची एखाद्या चांगल्या ठिकाणी, जागाही मिळत नव्हती, तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बघता आली, आपल्याही बोलणी करता आली, व्यवहार घडून आता आला, तर हे सगळं या आठवड्यामध्ये करता येऊ शकेल। असा एक उत्तम आणि अनुकूल कालावधी आपल्यासाठी मिळाला आहे। तुम्ही लक्षामध्ये आलं का, एक तर आपलं करिअर मध्ये उत्तम संधी मिळणार आहे आणि दुसरं आपल्या जागेचा निर्णय भेटणार आहे। अशा दोघही कालावधी आपल्यासाठी अनुकूल आहेत, त्याचा लाभ झाला पाहिजे। म्हणूनच मेष राशीवाल्यांनी सुरुवातच करायची दत्त उपासनेने। सद्गुरु सेवा करा, दत्त उपासना करा, गौ पूजन करा। आता पुढे आहे वृषभ राशी, तर वृषभ राशीसाठी वाल्यांसाठी तरी ग्रहमान जरी बदललेलं असलं तरी मला काही फरक नाही पडलेला आहे। मला मात्र माझे दिवस तसेच चाललेले आहेत, उलट चढत्या क्रमाने काहीतरी बदल झाले, एक अनुकूल कालावधी माझ्यासाठी मिळाला, कुटुंबामधले वातावरण बदललेलं आहे, बरं ते चांगलं झालं, असं एक आनंदी वातावरण आपल्याला बघायला मिळालेलं आहे। फक्त काय होतं माहितीये का, की आपल्याला मात्र आपल्या कुटुंबामधल्या काही गोष्टींसाठी मात्र काही गोष्टी असतात ना हो, ते घराच्या चार भिंतीच्या आडच असल्या पाहिजेत। नको त्या लोकांना सांगून उपयोगच नाहीये, उलट ते आपला सहकार्य करतच नाहीत, उलट आपल्या नावाने ते चार ठिकाणी चर्चा करतात, आपली बदनामी करतात आणि ज्या वेळेला कुटुंबाची बदनामी होते ती आपली बदनामी असते। कुटुंब कोण आहे, आपला स्वाभिमान आहे ना, आपला स्वाभिमान कोणी, आपलं कुटुंब आहे। मग कुटुंबामध्ये जर काही चुकीचं होत होत असेल समजा, पण ती गोष्ट आपल्या घरापुरता मर्यादित असली पाहिजे, ती चव्हाट्यावरती येता कामा नाही, चावडीवर येता कामा नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा। किंवा कित्येक वेळा असंही आपण बघायला मिळतो की घरामध्ये सगळं अनुकूल वातावरण आहे, खूप छान आहे, चांगलं आहे, पण एखाद्या विषयावरून इतकं ताणलं गेलं, इतकं तुटेपर्यंत ताणू नये आणि ती स्थिती या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। पण मात्र हा कालावधी आपल्यासाठी जर हा सोडला तर बाकी सगळं अनुकूल आहे, आनंदाचं आहे। खास करून व्यापारी लोकांसाठी, जे लोक कपड्यांचे व्यापारी आहेत, सोन्याचे व्यापारी आहेत, ब्युटी पार्लरवाले आहेत किंवा सौंदर्याचं त्यांचं दुकानं आहेत, अशा मंडळींसाठी हा कालावधी अनुकूल आहे, म्हणजे प्रगतीसाठी अनुकूल आहे, लाभासाठी अनुकूल आहे, बदल घडवण्यासाठी अनुकूल आहे। किती दिवस होते, छोटस दुकान होतं माझं, 2x2चा गाळा घेतलेला आहे, ते काही दुकान चालवतोय मी, अरे पुढे आता बदला ते दुकान, आता त्याच्यामध्ये काहीतरी भर करा, आता दुकान मोठं झालं पाहिजे आपलं, आता व्यवसाय वाढला पाहिजे आपला, कोणी पार्टनर मिळते का बघा ना, कारण असा कालावधी आपला पुन्हा येणार नाही, कारण गुरु उच्चेचा आहे, शिवाय आपल्या राशीला अनुकूल आहे। मग जर पार्टनरशिप मध्ये व्यवसायामध्ये वाढ करता आली तर किती अनुकूल आणि उत्तम होईल।
आतापर्यंत आपण 50,000 कमवले. आता 1,00,000ची वेळ आहे कमवण्याची त्या व्यवसायातून आणि शक्य आहे. फक्त विचार करून केलं पाहिजे. कारण व्यवसाय म्हटलं की आपल्याला 24 तास ऍक्टिव्ह राहावं लागतं. ती तयारी जर आपली असेल तर आपण आवश्यक विचार केला पाहिजे. वृषभ राशी बाल्यांसाठी उपासना तशीच करायची. उपासना करायची कुबेराची. पुढे आहे मिथुन राशी. पहा मिथुन राशीसाठी वाल्यांसाठी तर हा कालावधी तर अनुकूल आहेच. कारण आतापर्यंत तुमच्या राशीत गुरु होता. तो गुरु बदलला, तो थोडा पुढे गेला. जरी पुढे गेला असेल गुरु तरी आपला सोडून गेला नाहीये. गुरुचं लक्ष आपल्या आरोग्यावर आलेलं आहे, आपल्या स्वास्थ्यावर आहे, आपल्या कर्मावर आहे. मग जर स्वास्थ्य कर्मावर आहे बरं गुरु पत्नीचा मालक पण आहे. शिवाय तो गुरु उच्चेचा होतोय. मग असं जर असेल तर गुरुची साथ किती मिळेल माहितीये? कुठे कुठे मिळेल माहितीये? पत्नीला मिळेल. पत्नीचा चेहरा कसा फुललेला आहे, खुललेला आहे. आता काहीतरी गिफ्ट देतो आहे, काहीतरी रोमॅन्टिक आता मूड मध्ये आहेत. पती पत्नी संबंध किती दृढ होत आहेत. असा एक चांगला कालावधी इथूनच आपल्याला बघायला मिळेल. सुरुवातच अशी आहे आपली. मग आता इथे वाद नको, विवाद नको, मतभेद नको. आपण काय करतो माहितीये का? संसारामध्ये ना खूप वर्ष झाली म्हणजे संसाराला माझ्या बर का, संसाराला खूप वर्ष झाली. पण तिने चुका काय केल्या होत्या, पतीने चुका काय केल्या होत्या त्याची यादी आपल्याकडे असते. पण तुम्ही हे विसरून जातात ना की पतीने चांगलं सुख किती दिलं, गिफ्ट किती दिला, प्रेम किती केलं, ते नाही लक्षात ठेवत. आपण वाईट लक्षात ठेवतो, चांगलं लक्षात ठेवत चला. आणि असं जर आठवड्यामध्ये झालं तर मग मात्र आपल्याला आपलं बोलणं सुद्धा काही वेळेला कामी येतं. मिथुन राशी वाल्याची विशेषता अशी आहे की बोलणं त्यांचं कामी येतं. इतके गोड आणि मधुर बोलतात ना. आपलं गोड बोलून काम कसं काढून घ्यायचं मिथुन राशी वाल्यांना चांगलं जमतं. बरं मिथुन राशीची विशेषता अजून काय सांगू? पाणी तेरा रंग कैसा जिसने मिलाय वैसा. तुम्ही असे रंगीन आहेत एकदम की जिकडे जाल तिकडे मिसळून जाल. त्याचा लाभ या आठवड्यामध्ये होणार आहे. कारण हाच कालावधी परिवर्तनाचा सुद्धा आहे बरं का, लक्षात घ्या तुम्ही. आता एक स्टेप वर जाण्याची स्थिती आलेली आहे. कारण गुरु उच्चच आहे. शिवाय राशीला अनुकूल आहे. शनी उत्तम चालू आहे. मग असा कालावधी कसा की कुठेतरी आता आपल्याला डायव्हर्ट व्हायचंय. एका सर्कलला आतापर्यंत आपण चालत होतो, सर्कलला थांबलोय. आता आपल्याला लेफ्ट किंवा राईट घ्यायचा आहे. पण तो निर्णय तुमचा चुकणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हे आठवड्यामध्ये व्हायलाच पाहिजे. कोणतं? हे सगळं जे सांगतो ते बरं का. पण त्याच्यामध्ये करिअर सुद्धा आहे, लक्षात असू द्या. मिथुन राशीवाल्यांनी उपासना करायची. उपासना कशी केली पाहिजे? सूर्यनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. राशीवाल्यांची मनस्थिती आता कुठे स्थिर व्हायला सुरुवात होईल. आतापर्यंत जे काही चिडचिड झालं, जे काही वाद झाले, जे काही सगळे गैरसमज झाले, जे काही नुकसान झालं, जो काही त्रास झाला, दिला कोणी? आपल्याच लोकांनी. दिला कोणी? आपल्याच परिवाराच्या लोकांनी. आणि हे सगळं परिवार म्हणजे एकदम ती मनावर नका घेऊ. परिवार म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीला नाहीये. परिवारामधून काही वाईट होत नसतं हो. परिवार म्हणजे काही एकच नसतो. माता पित्याशिवाय जगच नाही. बाकी सगळे खोट आहे. माता पिताच खरे असतात. बाकी आपण सगळ्यांना म्हणतो माझा मोठा परिवार आहे, मग काही खरं नसतं ते. माता पिताच महत्वाचे असतात. तर आता या सगळ्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे माहितीये का? की आता मनस्थिती कुठेतरी उत्तम व्हायला सुरुवात होईल. का? कारण गुरु तुमच्या राशीमध्ये आला. आता गुरु तुमच्या राशीमध्ये याचं विशेष कारण माहितीये काय असतं? गुरुला बंधन नाही. स्काय इज द लिमिट असतो गुरु इथे. का असतो स्काय इज द लिमिट? कारण चंद्रमा मनसो जाता. चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि तुमच्या राशीला स्वामी कोण आहे? चंद्रच आहे. लक्षात आलं का? गुरु सिंह राशीमध्ये जरी आलात ना, आता सिंह रास आम्ही काय म्हणतो? राज राशी. सिंह रास म्हणजे काय? राज राशी. तरी सुद्धा गुरु तिथे गुदमरतो. गुरु तिथे बळ नाही मिळत. कारण रवीच्या मर्यादा येतात त्याला. मग कर्क राशीमध्ये गुरु उच्चेचा का होतो? त्याला कारण ते. मग असा गुरु तुमच्या राशीमध्ये आलेला आहे. आता तर खऱ्या अर्थाने गुरुची दृष्टी भाग्यावर, गुरुची दृष्टी विद्येवर, गुरुची दृष्टी पतीवर किंवा पत्नीवर समजा. तर या 3 ठिकाणी गुरुच्या दृष्टी आता केंद्रित होणार. आणि गुरुची फळं आता मिळायला सुरुवात होईल. अजून झालेली नाही. कारण गुरु मोठा ग्रह आहे. तो येणार, सेट होणार, फळ द्यायला सुरुवात, थोडा तो वेळ घेणार. पण जे देणार ना ते 5 महिन्यात तुमचा टार्गेट पुरा करून देणार. कुठे कुठे? पहिली आहे विद्या, दुसरी आहे तुमची संतती, नंतर आहे तुमचं सांसारिक जीवन आणि तुमचा भाग्योदय. गुरुजी आताचं माझं वय 22 आहे, तुम्ही पण लग्नाचा विषय काढतायत. अगं बाई करिअर नाही का तुझं? आणि शिक्षण नाही का? थातूर मातूर शिक्षण करून घेतलं चालले तू जॉब करायला. डिग्री घे पहिले. मग आपल्याला मनात जर इच्छा असेल डिग्री घेण्याची, हाच कालावधी आहे.
की गुरुजी 12वीला ना परिस्थिती माझी खूप वाईट होती हो. घरची परिस्थिती माझ्यावरच पडली. बाबांची तब्येत बरी नव्हती. आई एकटी बिचारी घर काम करत होती किंवा आई छोट्या मोठ्या जॉबला होती. मला पण सहकार्य करावं लागलं ना आईला. पण माझं शिक्षण राहून गेलं. पण आता पुन्हा ती ताळ्यावर आलेली सगळी परिस्थिती. मग आता करू का? अवश्य कर राजा. आता करायलाच पाहिजे. असं जर या कालावधीमध्ये झालं तर शिक्षण आता काहींचं असं होतं की गुरुजी 30 आली माझी लग्नच होत नाही. आता हाच कालावधी आहे ना मग. ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेता आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा आता सांगतोय. आणि हा कधी काय छोटा नाहीये. 13 महिन्याचा कालावधी आहे. जुलै 2027 पर्यंत. पण सुरुवात इथून आता करायला लागेल. पळावं लागेल आता. तेव्हा तिकडे जाऊन पोहोचू. लक्षात आलं? मग कर्क राशीवाल्यांनी उपासना कोणाची करायची? आणि गुरुपासून सुरुवात करा. जो तुम्हाला अनुकूल झालेला आहे. आता सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी तर कालावधी खूप चांगला आहे. खूप लाभाचा आहे. संकेत देणारा आहे. काही मिळवून देणारा आहे. पण मिळत नाहीये. का? गुरु तुमच्या विरोधामध्ये गेलाय आता. गुरु तुमच्या विरोधामध्ये. आणि विरोधामध्ये म्हणजे काय? 12वा गुरु तुम्हाला आहे सध्या. मग गुरु 12वा आहे. लाभ होत नाहीये. काम जवळ येतंय. प्रमोशन होतच नाहीये. प्रयत्न चाललेलेच आहेत. नुसतं रगडतोच आहे, खासतोच आहे. उलट जे हातामध्ये काम आहे ते टिकवणं अवघड झालेलं आहे. त्याच्यामध्ये वादविवाद होत आहेत. त्याच्यामध्ये भांडणं होत आहेत. त्याच्यात फसवणूक होते आहे. गैरसमज होत आहेत. अजून काय काय आता आळ यायला लागलेली आहे. काय सांगू गुरुजी तुम्हाला? अशी स्थिती झाली ना माझी की विचारूच नका तुम्ही आता तर. म्हणजे इकडे आग तिकडे विहीर आहे. घेरलं गेलोय ना मी. एकटा पडलेलो आहे ना. साथ द्यायला कोण नाही ना. सगळं होणार. चिंता करू नका. सगळ्यातून मार्ग असतो हो. पण तुमची ही आदळआपट जी सवय आहे ना तीच तुम्हाला नडते खरं. इतकं आदळआपट करून नाही चालत. ठीक आहे 2 दिवस एखादं काम नाही झालं तरी हरकत नाही. पण मला असं वाटतं की काही गमवू नका तुम्ही. नाही ना मी काही कमवलं 2 दिवस हरकत नाही. ₹2 नाही मिळायला मला चालेल. पण ₹5 कर्ज नको व्हायला. हे लक्षात ठेवा मात्र. काही कालावधी आपल्या हातात नसतो मला मान्य आहे ना. मी समजू शकतो. पण त्याच्यासाठी मात्र काहीतरी उलटं-सुलटं करून बसायचं आणि डोक्यावरतीच आपण परिणाम करून डोक्यावर करून घ्यायचं. आजकाल मी बघतोय ना हो, की लोकांना पैशांचा एवढा हव्यास झालेला आहे. अरे करायचं काय त्या पैशांचं एवढं? काय जाणार कुठे तुम्ही? दिवसा सुखासुखी दिवस आनंदात का नाही घालवत? बरं नेमकं तुम्हाला उद्योग तेव्हा सुचतात, जेव्हा तुमचे ग्रहमान अनुकूल नसतात. म्हणजे प्रतिकूल ग्रहस्थितीमध्येच तुम्हाला नेमकं चुकीचे निर्णय घ्यायला सुचतात आणि मग सगळं इतकं डोईजड होऊन जातं. तर मी कालचं ते सगळं ऐकत होतो ते. आता ते चिठ्ठी तुम्ही पण ऐकली असेल. तर मला म्हणायचं असं आहे, की आता काही उपद्व्याप करू नका. जैशी ती परिस्थिती ठेवा. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची सूर्यदेवाचीच. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी खरोखर हा कालावधी तुमचा. कारण तुमच्यासाठी तुम्ही आता जे काही दिवस पाहणला हो इतके बिझी होत चाललेले बिझी होत चाललेले आणि का नसावं मी म्हणतो. व्यस्त व्हा. कामामध्ये गुंतून राहा. कारण ह्या कालावधीमध्ये काहीतरी विशेष जबाबदारी मिळायची. ते आपल्याला पार पाडायची. इमाने इतबारे. आणि लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला आपल्याला अपेक्षा करून चालत नाही. मी आता हे काम करतोय ना तर मला इथून काय मिळणार आहे? काही मिळो ना मिळो. आपण काम करायचं. बस. काम करत राहायचं. तुम्हाला फळ मिळणार आहे. ती चिंता तुम्ही करूच नका. मग काम कोणतं का असेना, आपल्या नोकरीचं असेल, आपल्या व्यवसायाचं असेल. गुरुजी माझे 5 वर्ष होऊन गेले व्यवसायाला. रोज मेहनत घेतोय, पण म्हणावा तसा व्यवसाय चालतच नाही. चालेल. धीर सुटू देऊ नका. कारण हाच कालावधी टेक ऑफचा असतो. याच कालावधीमध्ये तुम्हाला सगळ्या उत्तम घटना जे काय ते बघायला मिळतील. मग हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? कामासाठीचा असेल. उलट मी तर म्हणतो काहीतरी वेगळा बदल करणारा असेल. कारण मी आता गुरुजी 10 वर्षापासून तिथे होतो. पण पगार काही वाढत नव्हता. आता मी बदल केला आणि बदल मी चांगला झाला. चांगली कंपनी मिळाली आणि चांगला पगारही वाढ झाला. एक समाधानही असतं आपल्याला. किती दिवस आपण त्याच ठिकाणी काम करणार. तर हे सगळं याच आठवड्यामध्ये कालावधीमध्ये घडेल. तसे प्रयत्न मात्र आपले असले पाहिजेत. आणि हे जरी आठवड्यामध्ये झालं तर हा आठवडा तुमच्या स्मरणात राहील. कन्या राशीवाल्यांसाठी उपासना आहे. उपासना आहे भगवान महाविष्णूंची ज्यांचा अधिक मास आताच संपला. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी ओ हो हो हा कालावधी तर खरोखर नजर लागेल असा आहे तुमच्यासाठी. नजर लागेल तुम्हाला आता तर. इतक्या चढत्या क्रमाने घटना घडतील ना एक एक घटना तुम्ही पाठक्क होत जाल. आनंदाचे तुम्हाला डोहाळे लागतील. तुम्ही हवेत जाल. ठीक आहे काय वेळा तुम्हाला अहंकार येतो. पण अहंकार काही जास्त वेळ टिकत नसतो आणि तो येऊ देऊ नये. आपल्या जवळ अहंकाराला शरण नाही. अहंकाराला जागा नसावी. का? कारण प्रगतीमध्ये अहंकाराच बरोबर बाबतीत दोरीत कापत असतो.
आतोच्या शुक्रावर तुम्ही जेव्हा पोचता तेव्हा तुम्हाला अहंकारच खाली आणत असो, लक्षात ठेवा. आणि कोणाला येत नाही अहंकार, येतोच ना. हनुमान ज्या वेळेला पर्वत घेऊन येत होते, संजीवनी ती बुटी घेऊन, त्यावेळेला काय झालं, पहाटेची वेळ होती आणि नियम असा होता की सूर्योदयाच्या पहिले ती संजीवनी जी बुटी आहे ती लक्ष्मणाला पाजली पाहिजे, तर ते प्राण वाचतील. आता हनुमान जे निघाले होते, त्यांना तर लक्षात येईच नाही बुटी कुठे आहे नेमकी. त्यांनी शोधण्याची वेळ लावला, तिथल्या डोंगर उचलला आणि ते डोंगर घेऊन येत होते. हवेमध्ये होते आणि त्याच वेळेला नंदीग्राममध्ये प्रभू रामांचे भाऊ भरत जे आहे ते एका कुटिकेमध्ये बसले होते. सकाळची वेळ झाली स्नानाची, ते उठलेत आणि बघतायत की अरे, एक वानर एवढा मोठा पर्वत घेऊन चाललेला आहे आणि जर का हा पर्वत एखाद्या गावावर पडला तर गाव बेचिराग होऊन जाईल. आणि इकडे हनुमानाच्या मनामध्ये आलं, पाहिलं मी किती मोठा आहे, जर आज मी नसतो तर आज पर्वत कोणी आणला असता, मग प्रभू रामचंद्रांची भाऊचा जीव कोणी वाचवला असता. असे अहंकाराची भावना जशी आली मनामध्ये लक्ष्मणांच्या हनुमंतरायांच्या, तसं भरताने बाण काढला आणि एकच बाण मारला हनुमंताला. हनुमान पर्वतासकट जमिनीवर धाडकन येऊन पडले, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला एका अतुट शिखरावरती अहंकार करून चालत नाही, हे तुम्हाला मी सांगतोय. कारण हा कालावधी अहंकाराचा असू शकतो, कारण एकदम मोठं काम झालंय ना आपलं, आता पोझिशन वाढली ना आपली, आता हे जे माझे सगळे जवळचे लोक सगळे दूर ना, आता असं करून चालत नाही, तसं करू नका. तुळा राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची या कालावधीमध्ये. मला असं वाटतं की महादेवाचं विशेष होऊ द्या. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी, बिचाऱ्यांसाठी ग्रहमान बदललेलं आहे, पण संकट काही माझे पिछा सोडत नाही, त्रास मात्र काही जात नाही, मनस्ताप काही सहन आता होईना झालेला आहे. किती सहन करावं असं देखील मनामध्ये यायला लागतं, पण आता किती सहन करावं नाही, आता सहन करायची वेळच गेलेली आहे. सगळं संपलंय आता. आता काहीही तुम्ही विचार करूच नका. का? कारण गुरु बदलला आहे. तो तुमच्या राशीशी आता उभा आहे. तुमच्या राशीच्या पाठीशी खंबीरपणे गुरुचं साथ आहे. नवपंचम योगातला गुरु आहे, नवपंचम योगातला शनी आहे. आता बोला. आता एकदा का हा कालावधी सुरू झाला ना, मग तुम्ही मात्र चढत्या क्रमाने असे वर जात राहाल ना, की खरोखर ज्याने तुम्हाला साथ दिली आतापर्यंत, तुम्ही त्यालाही मोठं करायची क्षमता तुमच्यामध्ये भगवंत आता प्रदान करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्याने आता परतीच्या काळामध्ये साथ दिली असेल त्यांनाही तुम्ही लक्षात ठेवा, कारण त्यांनाही तुमची आता गरज पडणार आहे आणि आपण त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मला काय मिळेल हे आता तो विषय राहिला तरी आहे का? अहो, तुमच्यामध्ये देवाने आता शक्ती अशी दिलेली आहे की तुमच्या माध्यमातून चार लोकांची घरं भर चालणार आहेत. तुम्ही कसं तुमचं काम घेऊन बसलेले आहेत. कुछ बडा सोचो, कुछ बडा होने वाला आहे, लक्षात ठेवा. आणि असं या आठवड्यामध्ये काहीतरी घडेल. थोडा सुरुवातीला मनस्ताप होतच असतो, का नाही होत. आपण एक घरामध्ये गाडी लावलेली असते ना हो, जेव्हा ती बाहेर काढेपर्यंत आपल्याला मागे पुढे पाहावं लागत असतं, रिटर्न यावं लागतं. पण एकदा सुरू झाल्यानंतर मग थांबतो का आपण? तसंच असतं हे. याचं तसंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही फार याची चिंता करू नका आणि एखादी गोष्ट थातूर-मातूर, किरकोळ कारकोळ कुठे नाही घडत. फार मनावर लावून घेऊ नये. ती फार मनावर लावत नका जाऊ एखाद्या गोष्टी. चालतंय, सोडून द्यायचं. आणि काही वेळेला काही लोक मुद्दाम पण करतात. काही लोकांना आवडतं त्रास द्यायला समोरच्याला. देऊ द्या बाबा. आपण एकनाथ होऊन जायचं. हे संत एकनाथ महाराज होऊन जायचं आपण त्यावेळेला. चालू दे बाबा. मग भगवान संत एकनाथांच्या वरती त्या म्लेच्छाने 104 वेळा थुंकी मारली. थुकत होता तो आणि संत एकनाथ महाराज पाण्यात जाऊन आंघोळ करत होते. 104 वेळा झालं. तो शेवटी पायाच पडला महाराजांच्या. महाराज, खरं तुम्हाला राग नाही आला इतकं करून सुद्धा? बाबा, 104च झालेले आहेत, अजून 4 होऊ दे, म्हणजे 108 माझी स्नान तरी होऊन जाईल. असं काहीतरी केलं पाहिजे आपण. फार काही काय सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करत चालायचंय. आणि वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करायची हनुमंताची. पुढे आहे धनु राशी. धनु राशीवाल्यांसाठी पत्नी सुख आहे. पत्नी सुख आपल्याला घेता येणारच आहे, पण त्यासाठी मात्र वेळ पाहिजे ना. त्यासाठी मात्र थोडस सगळं नियोजन असलं पाहिजे ना. कारण आपल्या पती पत्नींना वेळ द्यायचा आहे, पण देतात येत नाही. कधी तिला वेळ नसतो, कधी मला वेळ नसतो, कधी ती वेळ येत असते, कधी मी वेळ येत नसतो. तर असं सगळं होऊन चालत नसतं. दोघांनी वेळ काढला पाहिजे, दोघांनी फिक्स करायला पाहिजे. एकाने एक बाजू सांगितली की मी आज येतोय बरं का, 8 वाजता तू तयारच राहा, आणि तू मात्र आला 10 वाजता, ती बिचारी तयार ना, 8 वाजता तयार होऊन बसती ना.
असं करून नाही चालत, एकदम फिक्स. आणि परिवारासाठी तर तसं केलंच पाहिजे. परिवारासाठी आपली एक वेळ फिक्स असली पाहिजे, खास करून वैवाहिक सुखामध्ये. नाहीतर एखादी गोष्ट कधी मला लागून जाते ना, मग ती लवकर नाही निघत. आणि कोण कुठे नाराज होईल, कोण कुठे दुखावलं जाईल, कधी लक्षात पण येत नाही आपल्या. आपल्याला लक्षातच येत नाही की दुखावली गेली आपली व्यक्ती ही. आणि पत्नीला दुखवू नये, काही झालं तरी सुद्धा. बाकीचं होऊ दे, काय जगाला आग लागू दे. माझ्यासाठी माझी पत्नी म्हणजे ती सर्वस्व आहे, ती शक्ती आहे, अर्धांगिनी आहे माझी ती. ही भावना तुमच्या मनात असलीच पाहिजे. आणि तोच नियम पत्नीलाही असतो. आता येते वट सावित्री, तुमच्या नावाने बिचारी दोरे बांधते वडाला. का? माझ्या पतीचं आयुष्य वाढू दे, का माझ्या पतीची प्रगती होऊ दे. ती त्यासाठी काहीच मागतच नसते हो. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, महिलांची फार गोष्टच वेगळी असते. ती देवपूजा करते ना, तिला काहीच मागत नसते. ती पतीसाठी, मुलांसाठी, घरासाठी, संसारासाठी मागत असते. पत्नीची भूमिका फार वेगळी असते, जी आपण फार वेळा कमी वेळेला म्हणजे ओळखू पण शकत नाही की तिच्या मनात काय चालू आहे. त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये बरं आपलाही काल अडचणीचा सुरू आहे सध्या. मग अडचणीच्या कालावधीमध्ये साथ कोण देते? पत्नी. पत्नी साथ देते आपल्या अडचणीच्या कालावधी. ती आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते ना, म्हणून आपली गाडी चालू असते. आणि हा तोच कालावधी आपल्याला बघायला मिळेल. धनु राशी वाल्यांसाठी उपासना. उपासना लक्ष्मी नारायणाची. पुढे आहे मकर राशी. मकर राशी वाल्यांसाठी काहीतरी वेगळं आहे बरं का बाबा. गुरु बदल झालाय, उत्तम झालाय, छान झालाय, असं सगळं छान करिअरच्या बाबतीमध्ये होणार. पण स्वास्थ्य काय म्हणतं तुमचं? आरोग्याच्या काय तक्रारी उभ्या राहतायत का? तिथे मात्र आता दुर्लक्ष करून चालणार नाही बाबा, हे लक्षातच ठेवा. आणि कामाच्या व्यापामुळे तर ते परिणाम होतच असतो आपल्यावरती. कित्येक मंडळींना बघतो ना आम्ही, IT वाले मंडळी बिचारे 2 मंडळ काम करत राहतात. हा, काही नियमच नाही आता तर. काहींची नाईटला शिफ्ट असते, दिवसा झोपायचं आणि रात्री नाईटला शिफ्ट करायची. तर असं सुद्धा होतं ना. त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला शारीरिक व्याधींचा परिणाम व्हायला लागतो. कमी कमी वयाच्या मुलांना देखील व्याधी व्हायला लागली, आता काय सांगायचं. त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये आपल्याला शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष द्यावंच लागेल, हे लक्षातच ठेवा. नाहीतर हा कालावधी थोडासा पण आपण दुर्लक्ष केलं ना, तर फार मोठा फटका बसून जाईल आपल्याला. आणि तसं होऊ देऊ नका. वेळेवर उपचार करायला चालू करावं. माझं काय म्हणणं माहितीये का, आपण खूप लेट होऊ देतो, एखाद दुखणं अंगावर काढतो आणि मग ती वेळ निघून गेली की मग उपचाराला लागतो. मग ते बरंच निघतं, मग ते सगळं फाटत जातं मग ते सगळं. तसं होऊ देऊ नका. त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, 100 कामं कमी, पण माझं शरीर स्वास्थ्य महत्वाचं आहे. मी 2 कामं कमी केलेत, पण चालेल. ₹2 नुकसान झाले मला हरकत नाही. पण मात्र मी शरीरावर दुखणं काही काढणार नाही, एवढं लक्षातच ठेवा. मकर राशीवाल्यांनी उपासना करा, उपासना करा फक्त महादेवांची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाल्यांसाठी विशेष काहीतरी आहेच. आणि हा कालावधी आपल्यासाठी विशेष काय असतो माहितीये का हो? कारण आपल्याला आता प्रगतीच्या दृष्टीने काहीतरी निर्णय घ्यायचे आहेत. पण त्या बरोबरीने मुलांकडे दुर्लक्ष कसं चालेल? कारण त्यांच्या आता शाळा, त्यांचे कॉलेजेस, त्यांचे ऍडमिशन्स, या सगळ्यांसाठीचा कालावधी थोडासा आपण ठेवला पाहिजे. मुलांसाठी मला भरपूर असं योगदान देता आलं पाहिजे. मुलांनाही आपल्याला बाप असाचा गर्व झाला पाहिजे की तो माझा बाप आहे, तो असतो समजा. पण कित्येक वेळेला असं होतं ना हो, की आपण त्यांना आर्थिक मदत करत असतो, पण मानसिक मदत आणि शारीरिक मदत करतो का? नाही होऊ शकत काही वेळेला. कारण मीच बाबा गावाच्या बाहेर आहे, मी तुला कशी काय मदत करू? असं कित्येक वेळेला होतं. पण तसं करून चालत नाही. बालकांसाठी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक तिघींचा आधार त्यांना लागतोच. कारण त्यांची मनस्थिती थोडी परिपक्व नसते ना आपल्याला समजून घेण्याची. म्हणून आपलं योगदान फार महत्वाचं आहे आणि हा तोच कालावधी आहे. बरं, एवढं सगळं झालं ना, तर या कालावधीमध्ये काही फार विशेष घडायचं नाहीये आणि आपल्याला सुद्धा काही विशेष घडवायचं नाहीये. हा कालावधी शांततेमध्ये गेला पाहिजे. मोठे निर्णय नाही तर आता सगळे स्टँड बाय ठेवायचे आहेत. मोठ्या कोणत्याही सह्या करायच्या नाहीत, कारण परिवर्तन सुरू आहे गुरुचं. आता सांगतोय, 6 जूनला गुरु बदललेला आहे. आता अजून गुरु सेट पण झाला नाहीये आणि गुरु बदलायला अजून मध्ये 10-15 दिवस तो घेईल. म्हणजे साधारण तुम्ही समजून चला की 20 जून नंतर तो गुरु तुम्हाला खरी फळं देईल. मग परिवर्तन कालावधी सुरू निर्णय करायचाच नाही. हा, कारण निर्णय जर झाला परिवर्तन कालावधीमध्ये तो फटका देऊन जातो, लक्षात ठेवा. कुंभ राशी वाल्यांसाठी उपासना. उपासना करायची या आठवड्यामध्ये वीर हनुमंताची. पुढे आहे मीन राशी. मीन राशी वाल्यांना खऱ्या अर्थाने सुख आता जाणवेला लागेल. सुखाची परिभाषा, संकल्पना सगळी कळेल. आतापर्यंत सुख जवळ होतं पण टोचत होतं. सगळं काही मिळत होतं पण टोचत होतं. टोचत म्हणजे काय होतं माहितीये का हो? स्वतःहून नाही, ग्रहमान तसे तुम्हाला.
तुम्हाला तुमच्यासाठी मी आरोप नाही करत आहे, पण तुमची स्थितीच अशी काहीतरी होती की त्यावेळेला काही गोड लागत नव्हतं, चांगलं वाटत नव्हतं, मन स्थिर नव्हतं किंवा प्रसन्न नव्हतं, मला सगळं घडत नव्हतं, समजू शकतो मी. पण आता मात्र हा कालावधी अनुकूल आहे, हा कालावधी आपल्यासाठीचा आहे. मग ह्या कालावधीमध्ये काय करायचं माहितीये का? फक्त नियोजन सुरू करा, नियोजन. की मला कुठे कसं काय करायचंय, कधी कोणत्या वेळेमध्ये करायचंय, किती माझं आर्थिक नियोजन असलं पाहिजे, माझं घराचं कोणतं काम करायचंय, माझं बँकेचं कोणतं काम करायचंय, माझ्या घरामध्ये कोणते मंगल कार्य बाकी आहेत. अशा प्रकारचं नियोजन मात्र या आठवड्यामध्ये बसवा. निर्णय नाही बरं का, निर्णय नाही. अंतिम निर्णय आपल्याला अजून घ्यायची घाई करायची नाही. एक आठवडा तर नाहीच नाही. मग हे सगळं नियोजन एकदा पक्क बसलं की मग मात्र आपण कामाला लागू आणि त्यावेळेला बघा आपण घेतलेला निर्णय हा परफेक्टच ठरेल. मग मात्र चिंताच नाही. मग एकदा गाडी सुरू झाली, एक रोड फिक्स झाला की आपल्यामध्ये कुठे पोहोचायचंय. लक्षात आलं? तर याप्रमाणे आपण जर या आठवड्यामध्ये जर केलं तर या आठवड्यामध्ये नुकसान होणार नाही. नाहीतर दिसतंय बरं बा थोडस. कारण शत्रूचा काहीतरी त्रास आहे. त्रास काहीतरी म्हणजे काय? त्रास म्हणजे काय? आपल्यावरती ते बसलेलेच आहे टपूनच एकदा, की कुठे हा अडतोय, चुकतोय, नडतोय, थांबतोय, बसतोय, कुठे गुंतवणूक करतोय. तर हे सगळं त्यांचं पण लक्ष असतं ना आपल्यावरती. अनेकांना हे बघा, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये राक्षस होते की नाही? देव किती होते? ते राक्षस होते. इथे मृत्यूलोक आहे, कलियुग आहे. इथे तर आता मनुष्य फार कमी व्हायला लागलेले आहेत. मनुष्यामध्ये राक्षसांनी प्रवेश केलेला आहे. तर हे सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणून निर्णय नाही आणि लक्ष सगळं कामावर. मग एवढं सगळं इतकं छान आमचं राशी भविष्य ऐकल्यानंतर आता तुमच्याकडनं आम्हाला काही घेण्याची वेळ आली पाहिजे की नाही? तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे की नाही? आणि आम्ही तुमच्याकडे काही मागतच नाहीये. फक्त तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या चॅनलला बेल बेल आयकॉन क्लिक करा. चॅनल कोणतं आहे माहिती आहे आमचं? जन व्हॉइस न्यूज चॅनल आहे. त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, राशी भविष्य शेअर करा, आपल्या कमेंट करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करा. आणि पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आमच्या जन व्हॉइसच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार.